बाकीचे उद्या पुढे करूया सुरू. ठीक आहे होऊ दे तुमचं. माईक घेऊ. माईक आहे का? सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. विजय काय असतो हे आपण काल दाखवून दिलेलं आहे, करून दाखवलेलं आहे आणि ही सुरुवात आहे. असाच विजय आपल्याला येत्या विधानसभेत पण प्राप्त करायचा आहे, त्याची ही सुरुवात आहे. आज सगळ्यांचं अभिनंदन करत असताना, आपल्या 10 युनिव्हर्सिटीच्या सेनेटर्सचं अभिनंदन करत असताना सगळ्यात पहिला सन्मान आणि सत्कार आपण राजन कोळंबीकरजींचा करायचा आहे. राजनजींचा सत्कार करायचा आहे, कारण त्यांनी निष्ठा काय असते हे दाखवलेलं आहे. मागच्या दोन्ही टर्म मध्ये सेनेट सदस्य होते आणि मग यावेळी मी त्यांना विनंती केली की राजनजी थोडं आपल्याला थांबायला लागेल, मला नवीन नावं काही द्यायचे, काही चेहरे बदलायचे. आणि क्षणभर विचार न करता त्यांनी सांगितलं, आदित्यजी जे तुम्हाला द्यायचं सांगा, कोणाला नाव द्यायचं आहे. मी 10च्या 10 निवडून आणेपर्यंत शांत बसणार नाही आणि शिवसेनेचं काम करत राहील. कालच त्यांचा वाढदिवस पण होता, तर मनापासून आपल्याला शुभेच्छा आणि असंच आपलं प्रेम आणि आशीर्वाद सोबत असू द्या. नक्कीच दुसऱ्या व्यक्तीचे इथे आठवण म्हणजे आपला सूरज चव्हाण. आपल्या हक्काचा माणूस. कधीही कोणाला काही अडलं असेल तर कोणी त्याला कधीही फोन करायचा आणि म्हणूनच बिंदे आणि भाजपने त्याला आत ठेवलेला आहे. लवकरच बाहेर आल्यानंतर विधानसभेचा जो विजय आहे तो आपल्यासोबत साजरा करणार आहे. आणि मग अर्थात काल परवा जे काही आपण वातावरण पाहिलं, मतदानाच्या दिवशी असेल, त्याच्या आधीच्या दिवशी असेल, आपल्या 10च्या 10 उमेदवारांची मेहनत तर आहेच आणि त्यांचं कौतुक तर आहे. कारण गेल्या 2 टर्म म्हणजे मला वाटतं प्रदीपजी आपली हॅट्रिक आहे, जोरेजींची हॅट्रिक आहे, मिलिंदजी आपण दुसऱ्यांदा जिंकून येत आहे, मला वाटतं धनराजजी आपले दुसऱ्यांदा जिंकून येत आहेत, शीतलजी आपण दुसऱ्यांदा जिंकून येत आहे, काही नवीनचे आहे. आणि आपल्याला माहिती की आपल्यावर जबाबदारी फार मोठी आहे. कारण मुंबई विद्यापीठ हे फक्त काही मुंबई शहर आणि उपनगर नाही, तर पालघर असेल, वसई विरार असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल, नवी मुंबई असेल, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, या सगळ्या पूर्ण तालुक्यांमध्ये आपलं काम असतं. एवढे वर्ष मला वाटतं 2010 पासून आपण ठरवलं होतं की एकट्याने लढायचं आणि एकट्याने जिंकायचं. आपण लोकांची सेवा करत आलात, विद्यार्थ्यांना मदत करत आलात आणि लवकरच आपण नवी हेल्पलाईन विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्याच पदवीधरांसाठी जाहीर करणार आहोत. तुमच्यासोबत वरून तुझं कौतुक करायचं तेवढं कमीच आहे. कारण आपले इन हाऊस मॅथमॅटिशियन ज्याच्यात आपला कधी काही संबंध असतो गणिताशी, पण खरोखर दिवस रात्र मेहनत करणं. मध्ये मी तो वरुणला परवा पण चिडवत होतो की वरुण परत स्थगित येणार. मग आता मला कळलं वरुणला सतवायचं असेल की सांगायचं वरुण सेनेटर स्थगित येते. कारण मला आठवतं गेले 2 वर्ष ही निवडणूक आपण सगळेच युवासैनिक असतील, शिवसैनिक असतील, युवती सेना असेल, महिला आघाडी असेल, भारतीय कामगार सेना असेल, स्थानिक लोक अधिकार समिती असेल, आम्ही गेले 2 वर्ष तुम्हाला सगळ्यांना फोन करतोय. खास करून आपले शिवसेनेचे जे नेते आहेत, उपनेते आहेत, विभाग प्रमुख आहेत, ह्यांना सगळ्यांना फोन करतोय आणि सतत आपण सतवायचो की अरे फॉर्म भरले की नाही, फॉर्म भरले की नाही. एक कौतुक म्हणजे मला वाटतं आपल्या सगळ्यांना आठवत असेल, मागच्या वर्षीची आपला ऐतिहासिक नोंदणी झाली. अंकित तुलाही आठवत असेल, हे 40 गद्दार जेवढे आपल्यात होते तेव्हा जेवढी नोंदणी झाली नव्हती तेवढी ऐतिहासिक नोंदणी ही तुम्ही सगळ्यांनी मागच्या वर्षी करून दाखवली.
यालाच घाबरून शिंदे सरकार असेल भाजपने असेल दोनदा ही आपली निवडणूक रद्द केली आणि करत करत जय कितीवर नोंदणी आणली आपली 13,000 बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी आपण सिस्टम राबवली गेल्या काही दिवसांमध्ये आपण जे मतं मिळवलेली आहेत मला वाटतं जी मतदान झालं त्याच्यातून 90% जास्ती आपण मतं मिळवलेले हा विश्वास तरुणांचा हा विश्वास पदवीधरांचा हा विश्वास मतदारांचा एका नावावर आहे ते नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. प्रत्येक मतदाराला आणि आपले जे सेंटर प्रमुख होते ज्यांनी या पूर्ण सिस्टम मध्ये काम केलं त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि आता जे काम मोठं आहे याच्यापेक्षा त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बिल्कुल ये है 10 का दम. युवा सेना पिछले कई सालों से जीतती आई है. ये तीसरा टर्म है. 2010 में अगर आप देखें तो 10 में से 8 सीट जीते थे. 2018 में 10 में से 10 और फिर एक बार वही परफॉर्मेंस हमने दोहराया है. ये परफॉर्मेंस हमारे जो सारे युवा सैनिक है, युवती सैनिक है, शिवसेना हो, महिला आघाड़ी हो, भारतीय कामगार सेना हो, स्थानिक लोकाधिकार समिति हो, शिवसेना के नेता, उपनेता, विभाग प्रमुख, जिला प्रमुख, इनकी तो मेहनत है. लेकिन इसी के साथ ये बात एक ही स्पष्ट कर देती है कि उद्धव बाळासाहेब ठाकरे इस व्यक्ति पे जो महाराष्ट्र का विश्वास है वो आज भी कायम है और कल भी कायम रहेगा, पक्का रहेगा. विधानसभा का लिटमस टेस्ट नहीं थी, ये एक प्रिपरेशन की तैयारी थी, प्रिपरेशन की एक रन थी. बिल्कुल शुरुआत है. जिसको टूटना है टूटने दीजिए. ये जो विश्वास है वो कभी नहीं टूटेगा. मुंबई ने लोकसभा के दौरान भी दिखाया था कि मुंबई में 5-1 कर दिखाया था, फिर एक सीट उन्होंने चुरा ली, वो भी हम जीतने वाले हैं. फिर पदवीधर की चुनाव आए, ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी के, टीचर्स कॉन्स्टिट्यूंसी के, वो भी जीत गए और सेनेट भी जीत गए. और ये जो चुनाव था सेनेट का था वो सिर्फ मुंबई का नहीं था, पूरे कोकण डिवीजन का था. नक्कीच आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी निवडणूक होणार होती ती ह्या शिंदे सरकारने, घाबरट सरकारने रद्द केली. नंतर या वर्षी आधी होणार होती ती देखील रद्द केली. एकदा तर निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रद्द केली, बरोबर ना मित्र. आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की ह्यावेळी जी निवडणूक झाली त्याच्यात दोनदा हायकोर्टात गेले, एकदा सुप्रीम कोर्टात गेले. मी कोर्टाचे देखील मनापासून आभार मानतो की आमचं त्वरित त्यांनी हिअरिंग ऐकलं आणि जो निकाल न्यायप्रमाणे मिळायला पाहिजे होता तो न्याय आम्हाला दिला. बिल्कुल बिल्कुल हारी का दर्द. चुनाव आयोग की आज 2 दिन से मीटिंग चल रही है, आज प्रेस कॉन्फ्रेंस है. शिवसेना आपके शिवसेना की तरफ से क्या अपेक्षा है? नहीं, चुनाव से यही उम्मीद है कि वो भाजपा कार्यालय से जल्दी यहाँ चुनाव करने की परमिशन ले ले. मला वाटतं ज्या राज्यामध्ये आपण पाहतोय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती झालेली आहे ती एवढी बेकार झालेली आहे, गृहमंत्री आहेत की नाही अशी परिस्थिती असताना हाय अलर्ट हा प्रत्येक दिवशी असणार, कारण कोणाचं वचकच राहिलं नाही.
मुंबई महानगरपालिका काय सगळ्याच महानगरपालिका घ्या, पण आम्ही पहिले सांगतो या राज्याच्या निवडणुकाच्या गेल्या 2 वर्ष प्रलंबित आहेत गद्दारांमुळे, त्या आता घ्याच. हाई अलर्ट पे हिंदी में क्या कहेंगे, एक बयान हिंदी में. वही होता है आदित्य, मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य निवडणुका होत नाहीये, लोकप्रतिनिधी नाहीये, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पण निवडणुकांचं मला वाटतं त्यांनी ह्या सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील, लोकसभा निवडणुकीच्या आधी पुणे आणि चंद्रपूर कशासाठी थांबवलं होतं, किंवा ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या का नाही घेतल्या, हे आजूबाजूला जो गुलाल दिसतोय हे त्याचं उत्तर आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.